हरिओम. माझा आवाज येतोय? हा येतोय मॅडम. सुरू करूया. हो. सर्वांनी ताठ बसायचं आहे. डोळे अलगदपणे मिटून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे श्वास सोडा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. दोन्ही तळव्यांचे घर्षण करायचं आहे. सावकाश दोन्ही तळवे डोळ्यावरती ठेवायचे आहेत आणि त्या ओंजळीमध्ये डोळे उघडायचे आहेत. हरिओम. माझा आवाज येतोय? मॅडम खूप आवाज कमी येतोय तुमचा. कमी येतोय का? एक मिनिट. हॅलो, आता येतोय? नाही, आवाज येतोय चांगला. हॅलो, येतोय चांगला येतो. आवाज येतोय का? बर, येतोय आवाज. बर बर.
कालचं रिव्हिजन कोण करेल? थोडक्यात आपण काल योगसूत्र, पतंजली योगसूत्रमध्ये किती पादांचा अभ्यास केला आहे? किती पाद आहेत त्याच्यामध्ये? कोण सांगेल? किती पाद आहेत पतंजली योगसूत्रमध्ये? अंजली? माधुरीताई? अरे कोणी नोट्स काढलेत की नाही? ऑप्शन द्या त्यांना. 3, 4, 6, 8. 4 पादामध्ये आहेत, 196 सूत्र आहेत. हा, 4 पादांची नावं? समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद, कैवल्यपाद. ओके. आणि अष्टांग योग सांगितलेला आहे पतंजलींनी. तो अष्टांग योग कोण सांगेल? हो मॅम. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ओके, गुड. यम किती आहेत? यम 5. कुठले कुठले? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आणि नियम? नियम पण 5 आहेत. कुठले? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरीय, प्राधिनान. ईश्वर प्रणिधान. प्रणिधान. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. ह्या यम नियमांचं पालन केल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की कधी कधी म्हणजे आपल्या पूर्वीच्या ज्या वासना आहेत, म्हणजे आपण शेवटी माणूसच आहे ना, त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला म्हणजे डायव्हर्ट होऊ शकतो. मग ह्या जे पूर्वीच्या वासनांचे जे संस्कार आहेत त्यामुळे मनामध्ये यम नियमांच्या विरुद्ध आपण वर्तन करण्याच्या अनेक इच्छा निर्माण होतात आपल्या मनामध्ये. मग या विरोधी इच्छेलाच पतंजलींनी वितर्क असं म्हटलं आहे. मग असे वितर्क निर्माण होतात साधकाने प्रतिपक्ष भाव करावे असं पतंजली म्हणतात. म्हणजे प्रतिपक्ष भाव म्हणजे काय, तर मनात निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांच्या विरुद्ध जाऊन सद्विचार म्हणजे चांगले विचार मनात आणावेत असं सांगतात ते. कारण अशा वितर्कामुळे काय होतं की साधकाच्या योग साधनेमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून ते विचार आल्याच प्रतिपक्ष भाव करावेत म्हणजे त्याच्या विरुद्ध मनामध्ये चांगले भाव आणावेत मनात, असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. मग हे वितर्क कशामुळे निर्माण होतात, तर लोभ, क्रोध किंवा मोह यामुळे आपल्याला हे वितर्क निर्माण होत असतात. मग हे समजा भाव जर आपल्या मनामध्ये मृदू असतील तर ते लगेचच नष्ट होणं शक्य होतं. मात्र हे जर तीव्र असतील तर यांना नष्ट करणं खूप अवघड किंवा कठीण होऊन जातं. अशा वेळेला ज्या वेळेला असे मनामध्ये विचार येतात त्यावेळेला प्रतिपक्ष भावना हा यावर उपाय पतंजलींनी सांगितलेला आहे. त्यानंतर पुढील घटकामध्ये आपल्याला पुढे त्यांनी हटप्रदीपिकेनुसार यम आणि नियम संकल्पना सांगितलेली आहे. याच्यामध्ये हटप्रदीपिकेनुसार 10 यम आहेत आणि 10 नियम आहेत. मग पहिल्यांदा आपण 10 यम बघूया. हटप्रदीपिकेनुसार 10 यम आहेत. अहिंसा, सत्यम, अस्तेयम, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दयार्जव, मिताहार, शौच चैव यदादश. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, आर्जव, मिताहार आणि शौच हे 10 यम आहेत. मग पहिले आपण 4 बघितलेच आहेत पतंजली योगसूत्रामध्ये, म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य. हे परत घेण्याची आवश्यकता आहे का? नाही मॅडम. मग पुढील आहे क्षमा. क्षमा म्हणजे क्षमाशील, म्हणजे इतरांच्या चुकांवरती राग न धरता त्यांना क्षमा करणं. सगळ्यात आपल्या तुम्हाला पण लक्षात येईल की आपल्याला सगळ्यात अवघड गोष्ट आहे की एखाद्याला क्षमा करणं. एखाद्याची जर चूक झाली असेल तर ती विसरून त्याला क्षमा करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. तुम्ही जर श्री रविशंकर यांचं जर शिबिर केलं असेल कोणीतरी, म्हणजे त्यांचं 8-10 दिवसाचं वगैरे शिबिर असतं, तर त्याच्यात त्यांनी टास्क देतात. त्या टास्क मध्ये त्यांनी तेही सांगतात की तुम्हाला ज्या व्यक्तींचा राग आहे किंवा तुम्ही त्यांच्याशी बरीच वर्ष बोलला नाहीये, त्यांच्याविषयी काहीतरी अडी आहे, तर त्या व्यक्तींना तुम्ही फोन करा आणि बोला, असा एखादा टास्क देतात. म्हणजे तुम्ही त्याला क्षमा करा.
कारण ते का सांगतात, कारण ते फार अवघड आहे. तुम्ही पाहिजे तर हे करून बघू शकता उद्या स्वतः अंमलात आणून. ती गोष्ट फार अवघड गोष्ट आहे की एखाद्याला माफ करणं. मग ही क्षमाशीलता हा यम सांगितलेला आहे हट्टप्रतिपिकेमध्ये. मग ही एक मानसिक ताकद आहे. म्हणजे राग, सूड म्हणा किंवा द्वेष यांना बाजूला ठेवून शांतपणे माफ करणं हे आपल्याला मानसिक म्हणजे शांतीसाठी आवश्यक आहे. आणि हे खरोखर फार अवघड असलं तरी पण म्हणजे मी स्वतः हे केलेलं आहे. म्हणजे 8-10 वर्षापूर्वी मी ते शिबिर केलं होतं. तर ते अवघड असलं तरी तुम्हाला खरोखर खूप आतून एक प्रकारे हलकेपणा येतो मनाला आपोआपच एखाद्याला माफ केल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरा यम सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा यम सांगितलेला आहे धृती. लिहून घेऊ शकता हा तुम्ही. लिहून घ्यायला लागले ना, नोट्स काढा हे करताना. हो हो मॅडम. धृती म्हणजे धैर्य किंवा स्थिरता. म्हणजे एखाद्या कोणत्याही संकटामध्ये खंबीर राहणे किंवा म्हणजे संयम टिकून ठेवणे म्हणजे धैर्य आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला साधना करताना कितीतरी अडथळे आले तरी पण आपण हार न मानता त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे म्हणजे धैर्य किंवा धृती. आणि योगाच्या प्रगतीसाठी ही धृती हा यम म्हणजे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे दया. दया म्हणजे करुणा. म्हणजे सर्व सजीव किंवा जीवमात्रांबद्दल सहानुभूती किंवा प्रेमभाव ठेवणे म्हणजे दया किंवा करुणा. म्हणजे कुणी जर त्रासात असेल तर त्याला मदतीचा हात देणं किंवा मानसिक आधार देणं. मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असू देत किंवा कुठल्याही म्हणजे प्राणी असू देत किंवा प्राणी पक्षी म्हणजे कुणाविषयी सुद्धा मनामध्ये दयाभाव बाळगणे म्हणजे करुणा किंवा दया. आणि हा सुद्धा यम महत्वाचा सांगितलेला आहे. कारण यामुळे आपल्या स्वतःच्या मनाची व्यापकता म्हणजे मन आपलं व्यापक होतं. व्यापकता घडते मनामध्ये. त्याच्यानंतर पुढचा यम आहे आर्जव. आर्जव म्हणजे सरळ वृत्ती किंवा प्रामाणिकपणा आपण याला म्हणू शकतो. म्हणजे इथं ही जी वृत्ती आहे ती मनामध्ये किंवा मन, वाणी आणि कर्मामध्ये सुद्धा सुसंगती ठेवणं म्हणजे आर्जव. म्हणजे खोटेपणा किंवा कपट न करता तुम्ही जसे आहात तसं राहणं. म्हणजे कोणत्याही नाटकबाजी न करणं. अगदी खरं किंवा म्हणजे पारदर्शक वर्तन ठेवणं. मग यामुळे काय होतं की आपली स्वतःची मनशांती पण वाढते आणि आत्मिक उन्नतीसाठी याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पुढचा आहे मिताहार. मिताहार म्हणजे मर्यादित किंवा संतुलित आहार घेणे. म्हणजे योग्य वेळेला, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचा आहार घेणे. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणजे जड तळलेले किंवा अतिहार करतो, मसालेदार पदार्थ खात असतो, मग ते टाळावेत. किंवा सात्विक अन्न जे आहे ते पचायला हलकं आणि शरीरासाठी ते हितकारक आहे, मग असा आहार घ्यावा. आणि यामुळे काय होतं तर आपली मनशुद्धी होते. त्यामुळे मिताहार हा अत्यंत महत्वाचा यम सांगितलेला आहे हट्टप्रदीपिकेनुसार. मग हे 10 यम जे आहेत ते योगाच्या वाढीसाठी एक मजबूत आणि नैतिक पाया घालून देतात. मग हठयोगातील आसन, प्राणायाम, ध्यान हे सगळं याच यम नियमांवरती आधारलेलं आहे. मग जर ही तत्व पाळली गेली नाहीत तर आपल्याला आपल्या योग साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. समजले हे 10 यम? हॅलो, समजले मॅडम. कुठले कुठले आहेत यम? अहिंसा, सत्य, अस्तय, ब्रह्मचार्य, क्षमा, धृती, दया, आर्जव, मिताहार आणि शौच. आर्जव, मिताहार आणि शौच. त्याच्यानंतर पुढे आहेत 10 नियम सांगितलेले आहेत. 10 नियमांमध्ये हे हट्टप्रदीपिकेनुसारचे आहेत. पतंजल योगसूत्रमध्ये 5-5 आहेत आणि हट्टप्रदीपिकेमध्ये 10 आहेत. याच्यामध्ये 10 नियम सांगितलेले आहेत.
तप संतोष आस्तिक्य दानमेश्वर पूजनम सिद्धार्थ वाक्य श्रवणम होमती च जपोहुतम नियम दशो संप्रोक्ता योगशास्त्र विशारदे. म्हणजे तप संतोष आस्तिक्य दान ईश्वर पूजन सिद्धार्थ वाक्य श्रवणम ह्री मती जप आणि हुतम हे 10 नियम सांगितलेले आहेत. याच्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत तप. याच्यामध्ये तप म्हणजे आता ह्याच्यामध्ये त्यांनी सगळे हे केलेले नाही, मी तुम्हाला 6 म्हणजे ह्याच्यामध्ये लिहून घेऊ शकता तुम्ही. तपामध्ये तप म्हणजे तपस्या. पूर्वी जसे म्हणजे अतिपरिश्रम म्हणजे ऋषी वगैरे पूर्वी तपस्या करायचे, बरोबर. मग त्याच्यासाठी त्यांनी शरीर आणि मनावरती संयम ठेवणं आवश्यक आहे. मग साधनेसाठी शिस्त आणि नियमित परिश्रम करणे. मग त्यासाठी जेव्हा पूर्वी ऋषी हे तप करायचे त्यावेळेला ते कोणत्याही म्हणजे थंडी असू देत किंवा कितीही कुठल्याही वातावरण कसंही असू देत, काही झालं तरी ते म्हणजे साधना करत राहत असत. मग ह्याच्यासाठी नियम सांगितलेला आहे. हा तप हा हटप्रतिपिकेनुसार पहिला नियम आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे संतोष. संतोष म्हणजे समाधान. म्हणजे काल आपण काल सुद्धा बघितलं आपण, म्हणजे संतोष म्हणजे जे आहे त्यामध्ये समाधानी राहणं. मग कोणत्याही गोष्टीबद्दल लोभ किंवा कोणाविषयी पण मत्सर न ठेवणे, अगदी साधेपणानं राहणे, मनशांती टिकवणं. कोणत्याही परिस्थितीमध्ये साधेपणानं राहणं म्हणजे समाधानाने राहणं म्हणजे संतोष होय. त्याच्यानंतर आस्तिक्य. आस्तिक्य म्हणजे श्रद्धा. आपली कोणावरती श्रद्धा असतेच, म्हणजे प्रत्येकाची असते. मग ती व्यक्तीवरती असू देत किंवा एखाद्या कुठल्या आराध्य देवतावरती असू देत. मग कोणत्याही ईश्वर किंवा धर्म या कोणत्याही गोष्टीवरती श्रद्धा ठेवणे म्हणजे गुरु किंवा कोणतेही शास्त्र असू देत, त्या साधनांवरती म्हणजे त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं म्हणजे आस्तिक्य. त्याच्यानंतर पुढचं आहे दान. दान म्हणजे परोपकार किंवा दानधर्म. म्हणजे गरजू व्यक्तीला अन्न असू देत किंवा अन्न वस्त्र पैसा असू देत हे निरपेक्ष भावनेनं देणं म्हणजे दान. त्याच्यानंतर पुढचं आहे ईश्वर पूजनम. ईश्वर पूजन म्हणजे ईश्वराची सेवा. म्हणजे आपण जी नित्य पूजा करतो, प्रार्थना करतो किंवा ध्यानधारणा करतो त्याद्वारे आपण ईश्वराशी एकरूप होणे आणि त्या नम्रतेनं ईश्वराची सेवा करणे म्हणजे ईश्वर पूजन. त्याच्यानंतर पुढचं आहे सिद्धांत वाक्य श्रवणम. सिद्धांत वाक्य श्रवणम म्हणजे आपले जे म्हणजे कोणत्याही जे संत आहेत किंवा गुरूंचे विचार आहेत ते ऐकणं किंवा एक सेकंद किंवा वेद उपनिषद किंवा भगवद्गीता यांचं वाचन श्रवण करणं म्हणजे सिद्धार्थ वाक्य श्रवणं. म्हणजे चांगले विचार ऐकणं म्हणजे सिद्धार्थ वाक्य श्रवणं. त्याच्यानंतर पुढे आहे ह्री म्हणजे लज्जा किंवा नम्रता. याच्यामध्ये म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी जर चूक झाली आपली तर त्याच्यापासून लाज न वाटता कोणत्याही म्हणजे अहंकार न ठेवता विनम्र वर्तन करणं म्हणजे री किंवा नम्रता असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा 8वा जो नियम आहे तो म्हणजे मती. मती म्हणजे बुद्धी किंवा चांगली बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी. याच्यामध्ये योग्य किंवा अयोग्य यातील फरक ओळखणं म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपली सत्सत विवेक बुद्धी जागृत ठेवली गेली पाहिजे. मग शंका कोणत्याही गोष्टीवरती शंका न करता श्रद्धेनं आणि विवेकानं साधना करणं म्हणजे मती किंवा विवेक किंवा चांगली बुद्धी असा याचा अर्थ आहे. पुढे आहे जप. जप म्हणजे मंत्र जप म्हणजे नियमितपणे विशिष्ट मंत्राचा जप करणे. मग आपण कोणताही असेल, आपण रोज ओम नमः शिवायचा करत असू किंवा गायत्री मंत्र करत असू तर या जपामुळे काय होतं तर मन एकाग्र होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे हुतम. हुतम म्हणजे होम किंवा त्याला आपण अग्निकर्म असं सुद्धा म्हणू शकतो.
मग यज्ञ, हवन किंवा होम यामधून देवतेला समर्पण करणं किंवा शुद्धतेनं आणि श्रद्धेनं अग्निहोत्र करणं म्हणजे होम. आलं लक्षात? हे 10 नियम सांगितलेले आहेत. समजले इथपर्यंत? हो मॅडम. हा, मग ही 10 जे नियम आहेत ते म्हणजे योग साधकाच्या जीवनातील आधारधर्म वैयक्तिक शुद्धीची ही तत्व आहेत. मग ही तत्व योग साधनेला आधार देणारी नैतिक मूल्य म्हणून ही महत्वाची आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पुढचा हे आहे अभ्यासक्रमामध्ये पतंजली योग सूत्रानुसार आसन संकल्पना आणि आसनाचे योग सूत्रानुसार लाभ. यामध्ये पतंजली योग सूत्रामध्ये दुसऱ्या पादामध्ये 46वं सूत्र आहे स्थिर सुखम आसनम. हे आसनासाठीचं सूत्र दिलेलं आहे. म्हणजे स्थिर सुखम आसनम म्हणजे काय, तर शरीराची आणि मनाची स्थिर आणि सुखकारक स्थिती म्हणजे आसन. शरीराची आणि मनाची स्थिर आणि सुखकारक स्थिती म्हणजे आसन. मग इथे योगासनाची व्याख्या पतंजली ऋषींनी एकाच सूत्रामध्ये पण अतिशय थोड्या पण अगदी मार्मिक आणि समर्पक शब्दात सांगितलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आसने केली तर आपल्याला आसनाचा अभ्यास योग्य दिशेनं केला जात आहे असे, म्हणजे आपण जर स्थिर हे केलं आसन असेल तर योग्य दिशेनं तो अभ्यास केला जात आहे असे म्हणता येईल. म्हणजे अष्टांग योगाचा मुख्य भर म्हणजे चित्ताची एकाग्रता साधून पुढे ती चित्तवृत्ती निरोध करणे असा सांगितलेला आहे. पण याशिवाय पण समाधी स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रथम आपल्याला म्हणजे आसनामध्ये स्थिर होणं किंवा स्थिर राहणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही साधनेसाठी बसू शकणार नाही ना. मग म्हणून हे साधण्यासाठी आसन सुखकर असणं आवश्यक सांगितलेलं आहे. मग आसनाच्या ह्या सूत्रामध्ये 3च शब्द आहेत, स्थिर, सुख आणि आसन. मग हा आसन शब्द जो आहे हा शब्द आस या धातूपासून तयार झालाय. म्हणजे आस म्हणजे असणे, म्हणजे आस म्हणजे शरीराची असण्याची स्थिती. मग ही स्थिती शरीराची एक विशिष्ट अशी असण्याची स्थिती असं म्हणजे असं आपण ह्याला म्हणू शकतो. म्हणजे त्यामुळे तिथे म्हणजे कुठलीच हालचाल अपेक्षित नाही इथे. मग सूत्रामध्ये स्थिर आणि सुख ही म्हणजे आसन या शब्दाची 2 विशेषणं आहेत सांगितलेली आहेत. स्थिर आणि सुख ही आसनाची 2 विशेषणं आहेत. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल की आसन हे स्थिर असले पाहिजेत, त्याचबरोबर ते कसं पाहिजे, सुखकारकही पाहिजेत. मग याच ठिकाणी आपण जेव्हा म्हणजे वेगवेगळी व्यायाम प्रणाली बघतो त्याच्यामध्ये महत्वाचा आणि मूलभूत फरक इथे अगदी सहज स्पष्ट होतो. म्हणजे सर्वसाधारण कुठल्या पण आसनामध्ये तुम्ही कुठल्या पण व्यायाम प्रणालीमध्ये जर बघितलं तर तिथं गती अपेक्षित असते, मात्र स्थिरता तितकी नसते. आणि समजा स्थिरता आणि सुख म्हणजे सुखकारक स्थिती या दोन्ही गोष्टी म्हणजे सहसा कुठेच अपेक्षित नसतात. आणि समजा काही व्यायाम प्रकारामध्ये जर ही स्थिरता जरी आहे असं आपण धरलं तर ती अगदीच अल्पकाळ असते. म्हणजे जेव्हा तुम्ही मलखांबावरचा व्यायाम बघता तेव्हा तिथे म्हणजे जी स्थिरता आहे ती अगदीच अल्पकालीन असते. मग सुख आणि स्थिरता विषयी असे म्हणता येईल की आसन जर बराच वेळ स्थिर राहता येत असेल तर ते सुखकारक असायला पाहिजेत. कारण समजा ते सुखकारक नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बसताच येणार नाही ना खूप उशीर. मग यासाठी अधिक वेळ म्हणजे जर ते स्थिर राहिलं तर ती सुखकारता आपोआपच येते. मग ही जी सुखकारकता आहे आणि स्थिरता आहे ती व्यक्ती सापेक्ष असू शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट आसनामध्ये सहजरित्या ते एखादं आसन एक व्यक्ती अगदी खूप काळापर्यंत टिकू शकते, मात्र तेच आसन दुसऱ्या व्यक्तीला ते तितक्याच वेळेपर्यंत टिकवता येईल असं नाही.
म्हणजे एखादं आसन समजा माधुरीताईला खूप चांगल्या पद्धतीने येत असेल आणि त्याच्यात ती स्थिर खूप उशीरपर्यंत पण स्थिर राहू शकत असेल, मात्र तेच आसन मला जमेल असं नाही, किंवा मला जे येतंय मला ज्या आसनामध्ये सुखकारता किंवा स्थिरता टिकवता येते ते माधुरीताईंना सुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीनं स्थिरता साधता येईल असं नाही. म्हणजे प्रत्येक आसनाची स्थिती किंवा सुखकारकता ही त्या व्यक्तीच्या अभ्यासावरती अवलंबून असते. मग आसनात प्रगती करण्यासाठी आसनांचा कालावधी हा हळूहळू वाढवत नेणं हेच श्रेयस्कर आहे. समजायला लागले ना? हॅलो. हो मॅडम, समजते मॅडम, समजते. हा, मग इथं आणखीन एक आपण स्थिरतेचा विचार करू शकतो की इथे फक्त ही शरीराची स्थिरता नाहीये, तर ती मनाची देखील स्थिरता आहे. म्हणजे आसन स्थिर ठेवलं असताना आपले मन सुद्धा स्थिर असणं आवश्यक आहे. म्हणजे शरीर स्थिरता हा शब्द शरीराबरोबरच कशाला लागू होतो? मनाला देखील लागू होतो. म्हणजे अतिशय शांत ही मनाची स्थिरता आणि मनाची सुखकारकता ही आहे. मग या पद्धतीने केलेल्या आसनात योगाची प्रगत स्थिती गाठायला मदतच होणार. म्हणजे आपण मन पण स्थिर आणि शरीर पण स्थिर, मग त्यामुळे आपली काय योगाची प्रगती सुद्धा व्यवस्थित पुढे सुरू राहते. कारण पतंजलींनी मनावरती नियंत्रण हाच योग सांगितलेला आहे ना. मग पुढे स्थिरता आणि सुखकारकता या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. जर मन तुमचं अशांत असेल तर आसन तुमचं स्थिर राहू शकत नाही. बऱ्याच वेळेला बघा तुम्ही, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आसनामध्ये जाता, म्हणजे आपण पश्चिमोत्तानासन करतो किंवा कुठलं पण असं अवघड आसन जेव्हा करतो त्यावेळेला आपोआप आपल्या म्हणजे मनामध्ये विचार असेल तर आपण स्थिर अगदी एक 5-6 सेकंद सुद्धा आपण राहू शकत नाही. मग मन जर अशांत असेल तर आसन सुद्धा स्थिर राहू शकत नाही. मग प्रयत्नपूर्वक मनावर नियंत्रण ठेवून याचा अभ्यास करायचा आहे किंवा अभ्यास सतत करत राहायचा, म्हणजे मनावर देखील आपोआप नियंत्रण येत जाते आणि योगासनात पण आपली आपोआपच प्रगती होत जाते. मग योगाच्या कुठल्याही प्रक्रियेच्या अभ्यासाची प्रगती ही टप्प्याटप्प्यानेच पतंजलींनी सांगितलेल्या दिशेने आपण करत जायची आहे. मग इथं अजून एक गोष्ट लक्षात येते की स्थैर्य आणि सुख ही आसनांची 2 जशी लक्षणं आहेत तसेच आसनांचे परिणामही त्यांनी पुढे पतंजलींनी सांगितलेला आहे. म्हणजे आसनांच्या अभ्यासाने स्थैर्य आणि सुख प्राप्त होते. ते साधायचे असेल तर पतंजली पुढच्या सूत्रामध्ये सांगतात. इथपर्यंत समजलं? स्थिर सुखम आसनम समजलं? हो मॅडम. पुढे आहे प्रयत्न शैथिल्य अनंत समापतीभ्याम. हे पतंजली योग सूत्र मधील दुसऱ्या पादामधलं 47वं सूत्र आहे. इथे ही जी ह्याचा सूत्राचा अर्थ आहे की प्रयत्नाने निर्माण केलेली शिथिलता आणि अनंताशी एकरूपता. म्हणजे या 2 कृतीमध्ये म्हणजे आसन स्थिर आणि सुखकारक होते. कशामुळं? तर प्रयत्नांमुळे ते त्याच्यामध्ये प्रयत्नांनी ती शिथिलता आणायची आहे. मग अशा प्रकारे आसन साध्य होण्याकरिता पतंजली पुढे 2 टप्पे सांगतात. ते म्हणजे प्रयत्न आणि अनंत समापत्ती. मग याच्यामध्ये प्रयत्न याचा अर्थ प्रयत्नांनी निर्माण केलेली शिथिलता. म्हणजे कोणतीच गोष्ट आपल्याला सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला आज जर एखादं आसन शिकवलं तर ते लगेचच तुम्हाला येणार किंवा येईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग हे प्रयत्न शैथिल्य हे कशाने येतं? तर शिथिलता कशाने येते? तर प्रयत्नांनी येते. मग प्रयत्न शैथिल्य ही स्थिरतेची पुढची अवस्था आहे. मग म्हणजे हा एक शरीरातील प्रत्येक स्नायू
शिथिल करण्याचा अभ्यास आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा वर्गाला जाता तेव्हा तुम्ही जेव्हा आसन घेता, आसनाची स्थिती घेता, त्यावेळेला तुम्हाला तुमचे शिक्षक आहेत ते सूचना देत असतात की आसनामध्ये स्थिर व्हा, प्रत्येक शरीरावरती लक्ष केंद्रित करा, प्रत्येक स्नायूवरती म्हणजे त्या जे कुठलं आसन घेतलेलं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा, ते शिथिल करा, अशा सूचना देत असतात. मग इथे मग हे जे प्रयत्न आहेत ते मानसिक पातळीवरती पण आहेत. म्हणजे इथं मन शरीरातील स्नायूंना शिथिलीकरणाच्या सूचना देत असतं. मग प्रयत्न शैथिल्य या प्रक्रियेमध्ये शरीरातील प्रत्येक अवयव हा डोळ्यासमोर आणायचा आणि त्या स्नायूंचे शिथिलीकरण होत आहे असं आपण कल्पना करत जायची. मग प्रयत्न शैथिल्य साधल्यावरती आसन हे एक सेकंद सॉरी आवाज येतोय ना माझा? सॉरी मला व्हिडिओ कॉल आला त्यामुळे. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो. हो मॅडम येतोय. मला ते कॉल आला त्यामुळे डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटलं मला. मग इथे प्रयत्न शैथिल्य या प्रक्रियेमध्ये काय तर प्रत्येक शरीरातील प्रत्येक अवयव हा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि स्नायूंचे शिथिलीकरण होत आहे असं आपण कल्पना करायची. मग प्रयत्न शैथिल्य साधल्यावर आसन हे दीर्घकाळ टिकवले जाऊ शकते आणि सहजगत्या ते टिकवता पण येते आणि त्यामुळे आपोआपच म्हणजे ती सुखकारक जी स्थिती आहे ती आपोआपच निर्माण होते. मग इथं शिथिलता जी आहे ती शरीरामध्ये जशी आहे तशी मनामध्ये पण निर्माण व्हायला हवी. मग यासाठी मनाच्या हालचाली ज्या आहेत त्या थांबवणं आवश्यक आहे. मग मनाच्या हालचाली म्हणजे काय तर एक सेकंद सॉरी एक सेकंद रवी व्हिडिओ कॉल आहे ना जरा सांग कोण सांगता येईल नाही. हॅलो सॉरी मला जर व्हिडिओ कॉल येत होता डिस्टर्ब झाला. मग इथं ही जी शिथिलता आहे ती म्हणजे शरीरामध्ये जशी आहे तशी मनामध्ये सुद्धा निर्माण व्हायला म्हणजे निर्माण होणं आवश्यक आहे. त्यासाठी ज्या मनाच्या म्हणजे आपल्या ज्या मनाच्या हालचाली म्हणजे मनामध्ये जे आपले विचार आहेत त्याकरता सुद्धा प्रयत्नांची आवश्यकता आहे. मग मनात आलेल्या विचारांकडे लक्ष देणं थांबवायचं आणि हे सर्व कशामुळे साध्य होतंय तर प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. मग शिथिलता निर्माण केल्यानंतर साहजिकच काय होतं मनाला शरीराकडे फारसं लक्ष द्यावं लागत नाही कारण शरीर आपोआपच शिथिल होतं ना. मग शरीराच्या बंधनातून आपण मुक्त होतो आणि शरीराच्या बंधनातून मुक्त झालेले हे मन अनंताच्या पलीकडे एकाग्र करायचे म्हणजे अनंत समापत्ती. मग अनंत समापत्ती म्हणजे काय तर पूर्णार्षाने एकरूपता किंवा म्हणजे पूर्णपणे 100% पुढे असे म्हणता येईल इथं. म्हणजे स्वतःचे म्हणजे शरीराचे अस्तित्व विसरायचं आणि अनंतामध्ये विलीन करायचं म्हणजे अनंत समापत्ती. लक्षात येते? मग समजायला लागलंय? हॅलो समजते मॅडम. मग खरा आसनांचा अंतिम टप्पा आहे. म्हणजे समापत्ती हा शब्द समाधी या शब्दाशी मिळता जुळता आहे. म्हणजे अनंत याचा अर्थ ज्याला अंत नाही तो म्हणजे त्याला ब्रह्म ईश्वर असेही म्हणता येईल. म्हणजे प्रयत्न शैथिल्यामध्ये साधलेली एकरूपता एकाग्रता ही पुढे कशाशी साधायची आहे तर ती अनंताशी साधायची आहे. मग स्थिरता सुखकारकता प्रयत्न शैथिल्य इथपर्यंत आसन शारीरिक पातळीवरती असते. स्थिरता सुखकारकता आणि प्रयत्न शैथिल्य इथपर्यंत
आसन हे कशावरती असतं, शारीरिक पातळीवरती असतं. पण जेव्हा अनंत समापत्तीच्या अभ्यासाच्या वेळेला ही आसनाची प्रक्रिया आहे ती मानसिक म्हणजे बहुतेक वेळेला मानसिकच राहते आणि तीच आसनाची सर्वोच्च आणि अंतिम स्थिती आहे. आणि हेच पतंजली इथे पतंजलींना इथे अभिप्रेत आहे. म्हणजे तिथे शरीराची आपल्याला विस्मृती होते आणि स्थिरता, सुखकारकता, प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती या आसनाच्या एकापेक्षा एक अशा प्रगत अवस्था आणि पातळ्या आहेत आणि त्या प्रत्येक पातळीचा परिणाम हा निरनिराळा सांगितलेला आहे. समजलं? हॅलो, समजायला लागले ना? हो मॅडम, समजतंय. होय होय. हा, मग आपण म्हणजे सर्वसाधारणपणे आपण कोणत्याही व्यायाम प्रणालीमध्येचा उद्देश काय असतो तर शरीर स्वास्थ्य टिकवणं. म्हणजे आपण एक्सरसाइज का करतो किंवा कुठलाही व्यायाम कशासाठी करतो तर आपलं शरीराचं स्वास्थ्य व्यवस्थित टिकवण्यासाठी. मग त्याप्रमाणे आसनांचा उद्देशही शरीर स्वास्थ्य टिकवणं हाच आहे. मग पतंजली मुनींनी आसनांची व्याख्या जशी समर्पक दिली आहे तसंच त्यांनी आसनांचे परिणामही फार मार्मिकपणे दिले आहेत. मग इथं पुढील सूत्रामध्ये त्यांनी आसनांचा लाभ सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ततो द्वंद्वान बिघातः म्हणजे त्यानंतर म्हणजे कधी, ततो म्हणजे त्यानंतर म्हणजे आसनात स्थिरता आणि सुखकारकता साध्य झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या द्वंद्वांचा शरीरावर आणि मनावर आघात म्हणजे परिणाम होत नाही. ततो म्हणजे त्यानंतर म्हणजे ज्या वेळेला आपण आसनामध्ये साधक स्थिरता आणि सुखकारकता साध्य करतो त्यावेळेला आपल्या शरीरावरती कोणत्याही द्वंद्वांचा किंवा मनावरती कोणत्याही द्वंद्वांचा परिणाम होत नाही. मग आसनांची अनंत समापती ही स्थिती गाठल्यानंतर साधकाला द्वंद्वांचे आघात जाणवत नाहीत. म्हणजे साधकाला आयुष्यामध्ये म्हणजे शारीरिक पातळीवरती आपल्याला जे त्रास होत असतात म्हणजे दुःख असेल किंवा कोणताही त्रास असेल तर अशा विविध प्रकारच्या द्वंद्वांना आपल्याला नेहमी सामोरे जावं लागतं. परंतु योगासनांच्या अभ्यासामुळे हे द्वंद्वांचे आघात आपल्याला जाणवत नाहीत, त्यांचा त्रास होत नाही. मग मनाची द्वंद्वांची अवस्था निर्माण होते. कुठल्याही परिस्थितीत आपण वास्तवापासून पळून न जाता उलट यशस्वीपणे त्या परिस्थितीला तोंड देतो. मग पतंजलींनी सांगितलेले आसन हे केवळ शारीरिक पातळीवरचे नाही तर ते शरीरापासून जरी सुरुवात झालेली असली तरी शेवटच्या पातळीवरती शरीर आणि मनाचा विसर सांगितलेला आहे आणि त्याचमुळे द्वंद्वान बिघातः परिणाम अनुभवायला येतो. मग सातत्याने या तंत्रातून अभ्यास केल्यानंतर साधकाच्या स्वभावावरती चांगले परिणाम होतात आणि म्हणजे त्याचा स्वभाव बदलतो. म्हणजेच रागीटपणा कमी होतो, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो त्याचा, किंवा प्रतिकूल घटना घडल्यानंतर सुद्धा तरी म्हणजे किंवा फार मोठं दुःख जरी होत असलं म्हणजे जरी झालं तरी फार मोठं दुःख असं त्याला होत नाही. म्हणजे एक प्रकारची स्थितप्रज्ञता त्याच्यामध्ये निर्माण होते. मग या समाधीकडे नेणारा परिणाम आहे. कारण ही समाधीकडे नेणारी अवस्था आहे ही. मग मात्र त्यासाठी काय करायला पाहिजे तर आसनांचा अभ्यास तेवढ्या खोलात जाऊन करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुढे समजलं इथपर्यंत? हो मॅडम. हा, पुढे आहे पतंजली योगसूत्रानुसार प्राणायाम संकल्पना, प्रकार आणि परिणाम. मग जेव्हा आपण आसन या आसनामध्ये साधना आपली जेव्हा परिपूर्ण होते, जेव्हा परिपूर्ण स्थितीला पोहोचते तेव्हा प्राणायामाचा विचार सुरू होतो इथं. मग प्राणायाम म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा आहे. म्हणजे शरीर आणि मन एकाच ठिकाणी जोडलं जाणं म्हणजे एकाग्रता होय.
म्हणून प्राणायाम एकाग्रतेने साधने सहज म्हणजे मन आणि शरीर एकमेकांना जोडले गेल्यामुळं प्राणायाम देखील आपल्याला सहज शक्य होतो. मग शरीराची अत्यंत प्रभावी शक्ती म्हणजे आपली प्राणशक्ती आहे ना. मग प्राणायामाचे वर्णन सांगताना पतंजली पुढील सूत्रामध्ये सांगतात, तस्मिन् सती श्वास प्रश्वास योगर विच्छिदे प्राणायाम. म्हणजे ह्याच्यामध्ये तस्मिन् सती म्हणजे आसनामध्ये, म्हणजे यामध्ये चांगल्या प्रकारे स्थिर झाल्यावर श्वास आणि प्रश्वास यांची गती रोखणे म्हणजे थांबवणे म्हणजेच प्राणायाम होय. म्हणजे आसन चांगल्या प्रकारे स्थिर झाल्यावरती श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विशेष प्रकारे केलेला छेद म्हणजे प्राणायाम होय. म्हणजे ही स्थिती म्हणजे वरती जी 3 सूत्रांप्रमाणेच आसनांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर म्हणजे द्वंद्वातील अवस्थेत चांगल्या प्रकारे स्थिर झाल्यावर त्याचा दीर्घकाळ अभ्यास केल्यावर येणार आहे ही स्थिती. आपल्याला कशी येणार? ज्या वेळेला आपण म्हणजे आसनांमध्ये स्थिर होऊ, आपल्यातील द्वंद्व जेव्हा पूर्णपणे नष्ट होतील आणि हा अभ्यास सुद्धा आपल्याला दीर्घ करायचा आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला ही स्थिती म्हणजे श्वास प्रश्वासाला गतीला छेद देण्याची स्थिती ही प्राप्त होणार आहे. ती दीर्घ काळाच्या अभ्यासाने प्राप्त होणार आहे. मग यापूर्वीच्या सूत्रात सांगितल्याप्रमाणे आसन या योगांगाची म्हणजे व्यवस्थित दीर्घकाळ साधना केल्यानंतर त्यात दीर्घकाळ स्थिरता प्राप्त होणे ही प्राणायामाची पूर्वतयारी आहे. मग त्याशिवाय प्राणायाम हा म्हणजे प्राणायामच होणार नाही असे पतंजलींना इथं सुचवायचे आहे. म्हणजे श्वास प्रश्वासाच्या गतीचा छेद हा विशेष प्रकारे करण्यास त्यांनी सुचवलेला आहे. मग तस्मिन् सती म्हणजे तसे झाल्यावर, म्हणजे अर्थातच काय की आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर झाले असता म्हणजे याचे कारण असं सांगितलं आहे की प्राणायाम हे म्हणजे असं काही आपण इकडे तिकडे फिरता म्हणजे जाता येता करण्यासारखं अंग नाहीये ना. म्हणजे त्यासाठी शारीरिक हालचाली झाल्या किंवा बऱ्याच वेळेला आपण खूप शारीरिक हालचाली झाले की आपले श्वासाची गती वाढते. मग त्यावेळेला काय होतं की आसन आणि ज्या वेळेला आपण आसनामध्ये स्थिर होतो त्यावेळेला श्वास प्रश्वास देखील एका विशिष्ट लयीमध्ये होत असतो. जेव्हा तुम्हाला म्हणजे आसनामध्ये स्थिर व्हायला सांगतात तेव्हा काय होतं म्हणजे सुरुवातीला जी तुमची श्वासाची गती वाढलेली असते ती हळूहळू स्थिर होत जाते. मग अशा वेळेला प्राणायाम हा व्यवस्थितपणे साध्य होऊ शकतो. मग श्वास प्रश्वासाच्या गतीचा छेद हा विशेष प्रयत्नांनी साध्य होतो. म्हणजे प्रत्येक श्वासानंतर किंवा प्रश्वासानंतर श्वसनगती किंचित आपली थांबते. म्हणजे श्वास घेतल्यावर श्वास थांबतो आणि प्रश्वास म्हणजे आपला रेचक सुरू होतो. आणि प्रश्वास म्हणजे आपण पूरक घेतो म्हणजे प्रश्वास थांबल्यावरती त्याची गती थांबवून पुन्हा आपण श्वास घेऊ लागतो. परंतु या गतीला प्राणायाम म्हणता येणार नाही. म्हणजे आपण फक्त श्वास घेतो आणि सोडतो ह्याला प्राणायाम म्हणता येणार नाही. म्हणजे आपला मृत्यू म्हणजे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पण श्वासाची आणि प्रश्वासाची गती थांबतेच ना. मग तो काही प्राणायाम म्हणता येणार नाही. मग हे स्पष्ट करण्यासाठी पतंजलींनी इथे जो शब्द दिलेला आहे तो म्हणजे विच्छेद म्हणजे विशेष प्रकारे केलेला छेद असा या शब्दाचा अर्थ आहे. समजायला लागलंय? हॅलो, समजतं मॅडम, समजतं. मग नैसर्गिक जेव्हा आपण श्वास प्रश्वासाच्या प्रक्रियेत श्वास घेण्याची क्रिया संपली की आपण लगेच श्वास म्हणजे सोडण्याची क्रिया घडते. आपण श्वास घेतो आणि लगेचच सोडतो. म्हणजे दोन्हींमध्ये जी गती आहे ती म्हणजे कालावधी हा नाममात्र नसतोच. म्हणजे श्वास घेतो आणि आपण सोडतो. मग हा कालावधी म्हणजे गतिविच्छेदाचा अभ्यास करून वाढवायचा आहे. म्हणजे जो आपण श्वास घेतो आणि सोडतो
त्याचा जो मधला गॅप आहे तो वाढवायचा आहे. म्हणजे श्वास घेतल्यानंतर श्वास सोडण्याची प्रेरणा निर्माण होते आणि श्वास सोडला जातो. त्याचप्रमाणे श्वास सोडल्यावर श्वास घेण्याची प्रेरणा निर्माण होते आणि श्वास परत घेतला जातो. म्हणजेच या दोघांमधील जो कालावधी आहे तो वाढवायचा असेल तर श्वास घेण्याच्या आणि श्वास सोडण्याच्या प्रेरणेवरती किंवा त्या प्रोसिजरवरती नियंत्रण म्हणजे असायला पाहिजेत किंवा आणले गेले पाहिजेत. मग श्वास घेण्याची आणि सोडण्याची प्रेरणा ही मूलभूत 3 घटकांवरती अवलंबून असते. यामध्ये पहिला घटक म्हणजे शरीरातील चयापचय. मग याच्यामध्ये तुम्हाला अॅनाटॉमीमध्ये झाल्या असतील या बराचसा प्रकार याच्यामधला. मग याच्यामध्ये शरीरातील शरीराला असलेली म्हणजे प्राणवायूची जी गरज वाढली की श्वास प्रश्वासाची गती वाढते आणि प्राणवायूची गरज म्हणजे जेव्हा आता बघा आपण जेव्हा खूप पळून येतो तेव्हा आपण आपल्याला धाप लागते, आपण जोराने श्वासोच्छ्वास करायला लागतो. का तर आपल्यामध्ये प्राणवायू हा कमी पडत असतो म्हणून आपण म्हणजे खूप असं फास्ट जोरात आपण श्वास घेत असतो. मग ही म्हणजे गरज वाढली की आपण काय करतो की ही आणि प्राणवायूची गरज कमी झाली की आपल्या श्वासाची गती सुद्धा कमी होते. म्हणजे व्यवस्थित आपलं थोडासा आपण दम घेतल्यानंतर आपली जी श्वासाची गती आहे ती आपोआपच कमी येते. मग इथे आसनांच्या सूत्रानुसार आसनातील प्रयत्न शैथिल्य साधण्यानंतर ही या चयापचयाची गती सुद्धा कमी होते आणि श्वास आणि प्रश्वासाची आवश्यकता कमी होत जाते. म्हणजेच प्राणायाम करण्यास शरीराची स्थिती ही अनुकूल होत जाते. मग श्वास प्रश्वासाच्या ह्या प्रेरणेवरील पुढचा टप्पा त्यांनी सांगितलेला आहे, नियंत्रण घटक जो सांगितलेला आहे ती म्हणजे मानसिक भावना. इथं या भावनांचे म्हणजे भावनांचा जर मनावरचे जर ताण वाढले तर श्वासोच्छ्वासाची म्हणजे श्वास आणि प्रश्वासाची जी गती आहे ती आपोआपच वाढते आणि मन शांत झाले तर ही गती कमी होते. मग हा आपल्याला नेहमीच हा अनुभव येत असतो. मग आसनांच्या अभ्यासात प्रयत्न शैथिल्य साधून अनंताशी एकरूप झाल्यानंतर म्हणजे अनंत समापत्ती साधल्यानंतर मनात अन्य भावना कुठल्या येतच नाहीत. मग पर्यायानं काय होतं की श्वास आणि प्रश्वासाची गती कमी होत राहते. त्यामुळे म्हणजे श्वास प्रश्वासाच्या प्रेरणेला पण देखील कमी होत जातात. मग या श्वास प्रश्वासाच्या प्रेरणेवरील जो दुसरा घटक आहे तो म्हणजे इच्छाशक्ती. मग ही इच्छाशक्ती वापरूनच आपण प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे इच्छाशक्तीमुळे आणि श्वास यावरती नियंत्रित करणारे घटक म्हणजे चयापचय आणि भावना हे प्रभावी करण्याचे कार्य योगासनातील प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती या प्रक्रियांनी साधलं जातं. मग हे साध्य झाल्यानंतरच तस्मिन सती म्हणजे त्यानंतर श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विच्छेद इच्छाशक्तीच्या सहाय्याने करता येतो आणि मगच प्राणायाम साधतो. मग हे कशाने प्राप्त होतं तर हे म्हणजे अधिक सरावाने पहिल्या 2 घटकांचे म्हणजे चयापचय आणि भावना यांचे नियंत्रण कमी करणे आणि तिसऱ्या घटकाचे म्हणजे इच्छाशक्ती वाढवणे आपल्याला काय व्हायला पाहिजे, जमायला पाहिजे. मग ह्या वरील जी आपण जी सूत्र बघितली त्यामध्ये प्राणायामाची पुढील म्हणजे त्यांनी संकल्पना सांगितलेली आहे. इथपर्यंत समजायला लागले ना? हॅलो, समजतंय मॅडम, समजतंय. हा, मग आपण बघितलं की पूर्वीच्या सूत्रांमध्ये सांगितलेली जी द्वंद्वांचा म्हणजे आघात न होण्यासारख्या ज्या स्थितीमध्ये म्हणजे जी स्थिती प्रयत्न शैथिल्य आणि समापत्तीच्या अभ्यासातून साध्य होते. मग चांगल्या प्रकारे आसनांमध्ये स्थिर झाल्यानंतर श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विशेष प्रकारे केलेला छेद म्हणजे प्राणायाम होय असं सांगितलेलं आहे.
म्हणजे ही गती, छेद म्हणजे गती थांबवणे. मग ह्यासाठी पतंजलींनी प्राणायामाचे पुढचं सूत्र सांगितलेलं आहे. सतुबाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्ती निर्देशकाल संख्याभी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. हे पतंजली योगसूत्रामधलं दुसऱ्या पादातलं 50वं सूत्र आहे. याच्यामध्ये बाह्य म्हणजे श्वास म्हणजे बाहेर सोडून केलेला कुंभक म्हणजे प्राणायाम, बाह्य म्हणजे, आणि अभ्यंतर म्हणजे आतील म्हणजे आतून श्वास आतमध्ये घेऊन केलेला कुंभक किंवा प्राणायाम. आणि स्तंभ वृत्ती म्हणजे नैसर्गिक श्वसनामध्ये जो कुंभक होतो, नैसर्गिक श्वसन. आणि इथं देश म्हणजे क्षेत्र सांगितलेलं आहे. म्हणजे हे क्षेत्र त्यांनी श्वासाचं क्षेत्र असं सांगितलेलं आहे पतंजलींनी. आणि काल म्हणजे कालावधी किंवा एका आवर्तनास लागणारा कालावधी म्हणजे काल सांगितलेला आहे. आणि संख्याभी म्हणजे आवर्तन. आणि परिदृष्टो म्हणजे संबंधित. आणि दीर्घ आणि सूक्ष्म. दीर्घ म्हणजे अधिक काळाचा कुंभक, आणि सूक्ष्म म्हणजे श्वसनामध्ये येणारी सूक्ष्मता. म्हणजे बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभ वृत्ती असे 3 प्रकारचे कुंभक असून ते श्वसन क्षेत्र, आवर्तन काल आणि आवर्तन संख्या यांनी परिवेष्टित म्हणजे संबंधित असतात. आणि हा प्राणायाम दीर्घ आणि सूक्ष्म असा होत जातो. म्हणजे तो कशानं होतो तर तो अभ्यासानं होतो. याचा ह्या सूत्राचा अर्थ काय आहे तर बाह्य, अभ्यंतर आणि सूक्ष्म वृत्ती हे जे 3 प्रकारचे कुंभक आहेत ते श्वसन क्षेत्र, आवर्तन काल आणि आवर्तन संख्या यांनी संबंधित असतात. आणि प्राणायाम हा प्रदीर्घ अभ्यासाने दीर्घ आणि सूक्ष्म होत जातो. ह्या सूत्राचा आपण पुढे सविस्तर बघूया. बाह्य म्हणजे रेचक करणं, आणि अभ्यंतर म्हणजे पूरक करणं, आणि स्तंभ वृत्ती म्हणजे कुंभक करणं. म्हणजे बाह्य कुंभक म्हणजे श्वास पूर्ण बाहेर टाकल्यानंतर होणारा गतिविच्छेद. म्हणजे आणि अभ्यंतर म्हणजे श्वास पूर्ण आत गेल्यानंतर होणारा गतिविच्छेद. म्हणजे श्वासोच्छवास सुरू असताना मध्येच केलेला आणि श्वासोच्छवास सुरू असताना मध्येच केलेला गतिविच्छेद म्हणजे थांबवणं म्हणजे स्तंभवृत्ती प्राणायाम असं सांगितलं आहे. इथे दीर्घ पूरक आणि दीर्घ रेचक असं नसतो. म्हणजे नैसर्गिक श्वसन सुरू असताना इथं श्वास थांबवणं हे अपेक्षित आहे. मग या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाची इथे विशेषणं दिलेली आहेत. मग इथं देश म्हणजे काय तर इथं देश म्हणजे क्षेत्र असं अभिप्रेत आहे पतंजलींना. म्हणजे श्वासाचे जे क्षेत्र आहे ते 4 बोटांची आपली हाताची जी 4 बोटं आहेत त्याला 4 अंगुल. मग म्हणजे आपण श्वास आपण नाकाजवळ जर आपली बोटं ठेवली तर आपला श्वास किती लांब जातो ते मोजणं हे 4 बोटा म्हणजे अंगुलमध्ये ते मोजू शकतो आपण. मग या मापाने ते मोजता येतं. म्हणजे श्वास नाकपुडीतून सोडताना किती अंतरापर्यंत खाली जाणवतो हे हाताच्या बोटांच्या सहाय्याने पाहणे. मग हे त्या अंगुलमध्ये म्हणजे त्या मापामध्ये मोजणे. मग याच्यामध्ये 8 अंगुल जातो की 12 अंगुल जातो 16 जातो हे असं म्हणजे ते क्षेत्र असं सांगितलेलं आहे. म्हणजे जिथपर्यंत श्वास जाणवतो तिथपर्यंत श्वासाची लांबी समजली जाते. मग ही लांबी शारीरिक आणि मानसिक स्थितीप्रमाणे बदलत जाते आणि ही लांबी म्हणजे क्षेत्र. येते लक्षात? हॅलो, समजायला लागले? हो मॅडम, समजायला लागले. त्याच्यानंतर
मग हे क्षेत्र जिथपर्यंत म्हणजे ही लांबी आपली ही लांबी म्हणजेच क्षेत्र असं सांगितलेलं आहे त्याने. मग पूरक करतानाही म्हणजे आपली जी आपण जेव्हा पूरक करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला श्वसन नलिकेतून आपल्याला श्वास आत जाताना जाणवतो आणि बाहेर सोडताना पण मग तो जाणवतो ना. तो कशाने मोजायचा आपल्याला? ह्या म्हणजे हाताच्या बोटांनी म्हणजे 4 अंगुल त्या मापांमध्ये मोजायचं आहे. मग आपण जेव्हा पूरक करताना हवा श्वसन नलिकेतून आतमध्ये घेतो ते सुद्धा त्याला सुद्धा क्षेत्रच असं म्हटलेलं आहे. मग आपल्या फुफ्फुसाचे जे क्षेत्र आहे ते 6000 cc क्षमता असणारं आहे आणि आपण सर्वसामान्यपणे ते फक्त 600 cc इतकंच आपण ते क्षेत्र वापरतो. मग ही सर्व क्षेत्रे म्हणजे पतंजलींचा देश, म्हणजे पतंजलींनी त्याला देश असं संबोधलेलं आहे. पुढं इथपर्यंत समजलं? हॅलो. हो मॅडम, समजलं. समजायला लागले ना? हो हो. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे काल. मग काल म्हणजे वेळ, इथं म्हणजे कालावधी, प्राणायामाचा कालावधी. मग जेव्हा आपण कालावधी मोजतो तो कसा मोजतो? तर तुम्हाला जेव्हा सूक्ष्म हे दीर्घ श्वसन वगैरे शिकवतात वर्गामध्ये तेव्हा तुम्हाला सांगतात की म्हणजे 4 मध्ये श्वास घ्या, 8 मध्ये सोडा, किंवा सुरुवातीला 4 मध्ये घ्या, 4 अंकांमध्ये घ्या, 4 अंकांमध्ये सोडा असं सांगतात ना. मग हा कालावधी म्हणजे काल असं सांगितलेलं आहे. मग हा कालावधी म्हणजे 4 8 किंवा 5 10 6 12 इथपासून ते म्हणजे हट्टप्रदीपिकेमध्ये तर 20 अंकामध्ये श्वास घ्यायचा, 80 मध्ये त्याचा कुंभक करायचा आणि 40 मध्ये सोडायचा असं हे प्रमाण सांगितलेलं आहे हट्टप्रदीपिकेमध्ये. मग हठयोगामध्ये त्याचं वर्णन असं केलेलं आहे की 20 मध्ये श्वास घ्यायचा, 80 मध्ये कुंभक करायचा आणि 40 मध्ये सोडायचा. मग ह्याचा म्हणजे असं म्हणजे प्रत्येकाचा ह्याचा कालावधी हा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या हठयोगामध्ये या कालावधीला मात्रा हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे संख्या. संख्या म्हणजे आवर्तन, म्हणजे प्राणायामाची होणारी आवर्तनं पतंजली संख्या या शब्दामध्ये सांगतात. म्हणजे देश, काल, संख्या याचा विचार न करता प्राणायाम करता येणार नाही. म्हणून पतंजलींनी 3ही प्रकारचे गतिविच्छेदांचा म्हणजे कुंभकांचा अभ्यास हा सर्व गोष्टींचा विचार करून केला जातो असं सांगितलं आहे. आणि इथं परिदृष्ट म्हणजे संबंधित असा याचा अर्थ होतो. म्हणजे नंतर सूत्रात येतात ते दीर्घ आणि सूक्ष्म हे शब्द, जे दोन्ही शब्द एकमेकांना विरुद्ध आहेत. दीर्घ आणि सूक्ष्म. मग हे पतंजली एकत्र वापरतात. म्हणजे दीर्घ शब्द हा प्राणायामाचे विशेषण आहे. म्हणजे बाह्य, अभ्यंतर आणि स्तंभ वृत्ती हे 3 प्राणायाम दीर्घ होत जातात असा इथं अर्थ अभिप्रेत आहे. आणि ते केवळ साधनेने साध्य होतं. आणि देश, काल आणि संख्या सुद्धा यामुळे काय होत जातं? दीर्घ होत जातात. म्हणजे इथं देश दीर्घ होणं म्हणजे काय? दीर्घ होणं, दीर्घ श्वसन करणं. आणि संख्या दीर्घ होणं म्हणजे काय होणं? आवर्तनं वाढवत जाणं. आणि काल दीर्घ होणं म्हणजे त्याचा कालावधी वाढवत जायचा आहे. म्हणजे आपण जर आज 4मध्ये पूरक केला, 4मध्ये कुंभक केला आणि 4मध्ये रेचक केला तर पुढे या प्रकारामध्ये आपण पुढे काय करणार? 4मध्ये श्वास घेणार 4 अंकामध्ये, 6मध्ये कुंभक करणार आणि 6मध्ये रेचक करणार. मग असा आपण कालावधी म्हणजे ही या प्रकारे आपण काय करायची आहे? आवर्तनही वाढवायची आहेत. मग प्राणायामाच्या अभ्यासाने सातत्याने शरीराची प्राणायामाची जी प्राणवायूची जी गरज आहे ती कमी होत जाते.
प्राणायामाच्या अभ्यासाने. मग प्राणवायूची गरज इतकी कमी होते की आपल्याला श्वसनाची गरजच राहत नाही. म्हणजे अशा या आदर्श प्राणायामाच्या दिशेनं साधना करावी असं सांगतात पतंजली. मग यासाठी दीर्घ प्राणायामाचा अभ्यास ते सांगतात. मग असा अभ्यास केल्यानंतर त्यात सूक्ष्मता येऊ शकते आणि म्हणजे हवेची गरज कमी झाल्यामुळे पूरक कमी, मग देश कमी, त्यानंतर काल पण कमी होत जातो आणि त्याबरोबर संख्या देखील कमी होत जाऊन शून्य होत जाते. आणि ही प्राणायामाची अतिशय वरची पातळी सांगितली गेलेली आहे. मग सुरुवातीला प्राणायाम हा दीर्घ करत नेला तर नंतर तो सूक्ष्म अवस्थेत येतो. म्हणून प्राणायाम दीर्घ करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे सूक्ष्म प्राणायाम काय होत जातो, आपोआपच जमायला लागतो. मग ही प्रगत स्थिती, ही प्राणायामाची प्रगत स्थिती आहे जी समाधी यामुळे काय होते की समाधी सदृश्य अवस्था प्राप्त होते आपल्याला. इथपर्यंत समजलं मॅडम? देश आणि काल मध्ये काय फरक होतोय? देश म्हणजे क्षेत्र सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही श्वास घेता आणि सोडता, म्हणजे त्याची जी म्हणजे तू श्वास घेताना तुम्ही जर श्वास सोडताना आपण तो कुठपर्यंत जातो तो मोजायचा, तो म्हणजे क्षेत्र झालं किंवा देश झालं. आणि काल म्हणजे कालावधी. काल म्हणजे कालावधी समजलं, पण देश म्हणजे आता समजलं ते तुम्ही 4 अंगुलने म्हणला ना ते. ओके. सेम ही प्रोसिजर सेम जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा श्वसन निलिकेमध्ये सुद्धा तो देशच होतो, ते क्षेत्र मानलं गेलेलं आहे. इथपर्यंत समजलं? हो समज. त्याच्यानंतर म्हणजे जशी आसनामध्ये अजून एक 4-5 मिनिटं घेऊ ना? हो चालेल, घ्या. मग जशी आसनामध्ये आपल्याला अनंत समापत्ती अवस्थेची स्थिती होते, त्याचप्रमाणे प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासात त्यांनी एक चतुर्थ अवस्था येते जी अगदी सूक्ष्म असते. आणि हा 4था प्रकार पतंजलींनी पुढच्या सूत्रामध्ये सांगितलेला आहे. बाह्य अभ्यंतर विषय आक्षेपी चतुर्थ, म्हणजे अभ्यंतर कुंभक यांचे पलीकडे हा 4था कुंभक होय. मग या सूत्रामध्ये पतंजली प्राणायाम दीर्घ आणि सूक्ष्म झाल्यानंतरची स्थिती सांगतात. म्हणजे श्वासाची गरजच भासत नाही अशी ही चतुर्थ अवस्था आहे. आणि बाह्य आणि अभ्यंतर अशा कोणत्याही विषयाची अपेक्षा न ठेवता केवळ स्तंभ वृत्तीने म्हणजे कुंभक करून तो प्राणायाम केला जातो. त्यास बाह्यंतर म्हणजे विषयक्षेपी, विषयां पलीकडे कुंभक असं म्हणतात. आलं लक्षात हे? म्हणजे आपल्याला कुंभक आपण थांबतो, श्वास घेणंच थांबलं जातं. म्हणजे पूरक रेचका सहित जो प्राणायाम सांगितलेला आहे त्याला सहित कुंभक म्हणतात. आणि पूरक रेचकाशिवाय होणारा प्राणायाम जो आहे तो केवल कुंभक सांगितलेला आहे. म्हणजे दीर्घ कालावधीपर्यंत प्राणायामाच्या अभ्यासाने श्वास हळूहळू स्थिर होऊन सूक्ष्म होतो. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण सहजतेने म्हणजे जाणीवपूर्वक श्वासाकडे लक्ष देऊन श्वासोच्छ्वास करतो तेव्हा मेंदूतील आपली जी विचारांची शृंखला आहे ती आपोआपच तुटते आणि मन काय होतं आपलं आपोआपच श्वासावर केंद्रित होतं. म्हणजे आपल्याला विपश्यनेमध्ये पण आपल्याला सांगतात किंवा बऱ्याच ध्यान पद्धतीमध्ये आपल्याला श्वासावरती लक्ष केंद्रित करा असं म्हणून सांगतात. किंवा आपल्याला वर्गावरती पण शिकवताना सर सांगत असतात की श्वासावर लक्ष केंद्रित करा जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार येणार नाहीत. मग याचा परिणाम म्हणून आपोआपच साधकाचा काय होतो, कुंभक हा साधला जातो. पण या कुंभकाला म्हणजे केवळ बाह्य किंवा केवळ अंत असं बंधन नसतं, म्हणून यास केवळ कुंभक असं म्हणतात. मग याचं बेस्ट उदाहरण कुठलं तर तुम्ही जेव्हा कपालभाती करता, कपालभातीमध्ये आपण श्वास घेतो सोडतो मग एका मिनिटामध्ये 120 स्ट्रोक सांगितलेले आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही थांबता त्यावेळेला आपला श्वास आपोआपच थांबतो.
कपालभाती करा, म्हणजे तुम्हाला शिकवले वर्गामध्ये? हॅलो, वर्गामध्ये कपालभाती शिकवले का सॅटर्डे संडेच्या ह्याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये? हॅलो, शिकवली असेल मॅडम, शिकवली असेल. वर्गाला जे लोक जातात त्यांना माहिती असेल कपालभाती. हा, मग ज्या वेळेला मग तुम्ही कपालभातीचे जेव्हा हे करता ना, स्ट्रोक करता, तेव्हा तुमचा श्वास शेवटच्या ह्याला थांबतो. मग आम्हाला आम्हाला जेव्हा सर शिकवत होते, म्हणजे केबी सर होते मला शिकवायला, आणि त्यांनी कपालभातीचं एक म्हणजे त्यांनी ट्रिक सांगितली होती. ज्या वेळेला म्हणजे तुम्ही कपालभाती तुमची चुकली, हे कसं लक्षात ठेवायचं किंवा कसं ओळखायचं? ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता सोडता आणि जेव्हा म्हणजे तुम्ही श्वास पूर्ण तुमचा थांबवता, त्यावेळेला जर तुम्हाला केवल कुंभक साधला गेला नाही तर तुमची कपालभाती चुकली असं समजायचं. हा, मग ज्या वेळेला तुम्ही कपालभाती व्यवस्थित करता तेव्हा तो केवल कुंभक हा साधला जातो. हा, समजलं? हो, समजलं. हा, मग केवळ कुंभक ही योगातील सर्वात प्रगत अशी स्थिती आहे, म्हणजे समाधी अवस्था. म्हणून चतुर्थ प्राणायाम ही समाधीची अगदी जवळची अवस्था असं सांगितलेलं आहे. मग चतुर्थ प्राणायाम साध्य झाल्यानंतर चित्तावर जो परिणाम होतो तो सांगताना पतंजलीने पुढचं सूत्र सांगितलेलं आहे, ते आपण उद्या बघूया. इथपर्यंत समजलं? हो मॅडम, समजलं. समजायला लागले ना? हो, समजतं मॅडम. कोणाला काही शंका इथपर्यंत? नोट्स काढायला लागलाय? हो मॅडम. समजत नसेल तर सांगा, कारण म्हणजे काल म्हटल्याप्रमाणे म्हणजे मला समजायला हे सोपं आहे, शिकवताना ते फार म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होत जातात, म्हणजे समजत नाही. तुम्हाला समजलंय की नाही ते पण समजत नाही, सांगताना पण लक्षात येत नाही. आणि म्हणजे पतंजली योगसूत्र खूपच म्हणजे मला तर फारच अगदी गहन विषय आहे तो. मी शिकवायला लागले तेच माझं म्हणजे मला समजत नाही, तुम्हाला समजतंय की नाही ते? समजते मॅडम. त्याला प्रात्यक्षिकाचा वर्ग जर रोजच हजर राहिले, त्यांनी अटेंड केला ना, तर त्यांना या सगळ्या गोष्टी समजायला सोपं जाईल. होय होय. किंवा स्थिर सुखम आसनम, म्हणजे ही सूत्र जी आसनांची 3 सूत्र दिलेली आहेत, सांगितलेली आहे, ती तुम्हाला म्हणजे योगाभ्यासानं समजून म्हणजे समजतील, तुम्ही जर रोज वर्ग अटेंड केलात किंवा रोज जर नियमित तुमचा अभ्यास असेल तर. चालेल, थांबूया मग आपण इथं. हो. हा, एक ओंकार आणि शांती मंत्र म्हणून आपण थांबूया. हा, डोळे अलगद मिटून घ्या, हाताची नमस्कार स्थिती. एक दीर्घ श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडा. ओम शांती शांती शांती. दोन्ही हाताचं घर्षण करा, डोळ्यांवरती ओंजळ ठेवा, ओंजळीमध्ये सावकाश अलगद डोळे उघडा. नोट्स काढा आणि काही शंका असेल तर विचारा. PRN नंबर आले काय? चेक केला कोणी? PRN नंबर आलेत काय तुमचे? ठीक आहे, मी बघते उद्या फोन करून. हा, मॅडम ईमेल येणार आहे ना? त्यांनी सांगितले तरी मला, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन केला ना, म्हणजे फॉर्म भरला, तेव्हा तुमचा एक स्टुडंट ID तयार होतो ना. मग त्यावेळेला तुमचा फोन नंबर किंवा ईमेल ID तिथं दिला जातो. मग त्यावेळेला त्याच्यावरती पण येईल म्हणून सांगितले त्यांनी. आणि ह्याच्यावर पण तुमच्या ते PRN तुमचा जो रजिस्ट्रेशनचा हे आहे ना ID, मोबाईल नंबर, हा, किंवा मग तुमचा जो स्टुडंट लॉग इन आहे ना, स्टुडंट लॉग इन तुमचं तिथं येईल म्हणून सांगितलंय. तरी पण मी उद्या बघते फोन करून. हा, हो, चालेल. चालेल, ठीक आहे. थांबूया मग आपण. उद्या सेम म्हणजे वेळेला हे लिंक पाठवते. हा, 9 ते 10.